मराठी न्यूज, जनापासून मनापर्यंत। नमस्कार, मी निलेश उबाळे माय मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। पाहुयात महत्त्वाची घडामोडी। बार्शी तालुक्यातील सौंदर्य येथे पाझर तलावातून अवैध मुरुम उपसा, महसूल विभागाची धडक कारवाई, जेसीबी आणि हायवासह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त। बार्शी तालुक्यातील सौंदर्य गावाच्या हद्दीत असलेल्या पाझर तलावातून विनापरवाना आणि बेकायदेशीररित्या मुरुम उत्खनन करणाऱ्यांवर महसूल विभागानं मोठी कारवाई केली आहे। काल दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास हा अवैध प्रकार सुरू असल्याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी थेट घटनास्थळी छापा टाकला। कोणतीही रॉयल्टी न भरता पाझर तलावातून मुरुमाचे उत्खनन करून तो चोरून नेला जात होता। या धडक कारवाईत घटनास्थळावरून एक जेसीबी, एक हायवा ट्रक, त्यात भरलेला 6 ब्रास मुरुम असा एकूण 22,03,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी रवींद्र मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 3 जणांवर बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जेसीबी चालक गणेश बसागरे, हायवा चालक लक्ष्मण काळे आणि या दोन्ही वाहनांचा मालक सत्यवान पाटील अशी या आरोपींची नावे आहेत। या तिघांनी संगनमत करून शासनाची फसवणूक केली आणि पर्यावरणाचं नुकसान केलं असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे। सार्वजनिक संपत्तीचे आणि पर्यावरणाचे नुकसान केल्याप्रकरणी त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तसेच पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध कायद्याअंतर्गत अतिशय कडक कलमे लावण्यात आली आहेत। या धडक कारवाईमुळे बार्शी तालुक्यातील अवैध गौण खनिज आणि वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल खांडेकर हे करत आहेत।